काल बिग बॉसच्या घरात अंकिताने डीपी दादाला नॉमिनेट केलं. त्यानंतर सोशल मीडियावरती बरीच चर्चा आहे. कोणी म्हणते अंकिता बरोबर आहे कारण तिला वैभवला नॉमिनेट करायचं होतं, त्यामुळे डीपीला नॉमिनेट करावं लागलं. हा एक खेळाचा भाग आहे. काही लोक हे म्हणतात की तिला माहित होतं की डीपी बाहेर जाणार नाही, पण वैभव बाहेर जाईल म्हणून तिने डीपीला नॉमिनेट केलं. डीपीने ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. कुणी असं म्हणतंय की अंकिताने जे आहे ते डबल ढोलकी गेम केलाय, पलटी मारलाय. पण अंकिताने नक्की काय केलंय? अंकिता डबल ढोलकी आहे का? अंकिताने त्यांच्याच टीमच्या लोकांना यूज केलंय का? का अंकिताने अतिशय स्ट्रॅटर्जी वापरून डीपीला नॉमिनेट केलंय? सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे मिळणार आहेत. बिग बॉसचा डाव माझ्यासोबत या कार्यक्रमात. तर पाहूया नक्की अंकिताने काय केलंय आणि डीपी दादाला ती कशी वाचवू शकत होती आणि डीपीच्या ऐवजी कोणाला नॉमिनेट करू शकत होती. तर काल नॉमिनेशन टास्कमध्ये अंकिताने जे आहे ते डीपी यांना नॉमिनेट केलेलं आहे. आता अंकिताने डीपीला नॉमिनेट केल्यानंतर चर्चा होणारच होते, कारण डीपी हा अंकिताचा खूप छान मित्र आहे. ते दोघं घराच्या बाहेरून एकमेकांना ओळखतात आणि घरामध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांचं बहीण भावाचं नातं हे ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि अचानक डीपीचं नाव आल्यानंतर लोक शॉक झाले की अंकिता डीपीला कसं काही नॉमिनेट करू शकते. अंकिताचा गेम जो आहे तो अत्यंत खराब सद्यस्थितीत चाललेला आहे. आता काय झालंय मित्रांनो सांगतो. अंकिता जी आहे ती बी टीमची म्होरकी असल्यासारखं वागत आहे. आता बी टीम मध्ये कोण कोण आहे? अभिजित आहे, पॅडी आहे, डीपी आहे, सूरज आहे, आर्या आहे, वर्षाताई आहे. ही सगळी लोक जी आहेत ती बी टीम मध्ये आहेत. पण अंकिताचा कल कोणत्या लोकांकडे जास्त आहे? तर अंकिताचा कल हा अभिजितकडे जास्त आहे. तो डीपी आणि पॅडी दादाकडे जास्त कल नाहीये. याचं कारण काय आहे मित्रांनो? हे अंकिताच सांगू शकते. आता याच अंकिताने पूर्ण आठवडाभर जे आहे ते अभिजितवरती आरोप केले की अभिजित निक्की बरोबर बसतोय, हे करतोय, ते करतोय. पण टास्कमध्ये ज्यावेळेस प्रायोरिटी द्यायची वेळ आली त्यावेळेस त्याने पॅडी दादाला प्रायोरिटी न देता अभिजितला प्रायोरिटी दिली. अभिजितपेक्षा पॅडी दादा हा अंकिताच्या अतिशय जवळचा व्यक्ती होता, कारण अभिजितचं हे वागणं पॅडी दादालाही पटत नव्हतं आणि अंकिता पॅडी दादा बरोबर सुद्धा या गोष्टी डिस्कस करत होत्या. पण त्या टास्कमध्ये सुद्धा त्यांनी पॅडी दादाला जे आहे ते निशाणा बनवलं आणि तेव्हा सुद्धा तिला आपण क्रिटिसाइज केलं होतं. पण कालच्या भागामध्ये तिने थोडंसं अतिच केलं. आता का अति केलं बघा. असं म्हणणं आहे की अंकिताने मैत्रीचं नाटक केलेलं आहे डीपी आणि पॅडी सोबत. अंकिताला आरबाजशी जवळीक साधायचे. आता अंकिताला आरबाजशी जवळीक का साधायचे? कारण तिला असं वाटतं की अरबाज एक स्ट्रॉंग प्लेअर आहे. तो स्प्लिट विला मधून आलेला आहे. तो जर का आमच्या टीम मध्ये असेल तर आमच्या टीमचा फायदा होऊ शकतो, किंवा मी त्याच्याबरोबर खेळली तर मला या गेम मध्ये पुढे जायला मदत होऊ शकते. म्हणून तिला अरबाज बरोबर जे आहे ते जवळीक निर्माण करायचे आहे. म्हणून तिने काल आर्या आणि अरबाजला नॉमिनेट केलं नाही. खरं तर अंकिताकडे ऑप्शन होता आर्याला नॉमिनेट करायचा. आता कसा होता सांगू. कारण आर्याने काल अचानक गेम चेंज केला होता आणि आर्या ए टीम कडून खेळायला लागली होती. हे एक मोठं कारण होतं. त्याचबरोबर अंकिताकडे दुसरं एक कारण होतं की अंकिता आर्याला जे आहे ती बालिश समजत होती. अंकिताच्या दृष्टीने आर्याला गेम कळत नव्हता, तिला जास्त समजवायला लागतं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते अंकिताच बोलत होती. ही सगळी जे कारणाने ती आहे जे आर्याला नॉमिनेट करत होती. आता बरीच लोक असं म्हणत आहेत की वैभवमुळे जे आहे ते डीपीला नॉमिनेट व्हायला लागलं, कारण तिला माहित आहे वैभव जो आहे तो घराच्या बाहेर जाणार आहे. वैभवला एक वेळ वाचवलं असतं तरी चाललं असतं, पण डीपी दादा जे आहे ते वैभवमुळे नॉमिनेट मध्ये जाऊ नये असं मला वाटतं. कारण हा एक मैत्रीचा विषय आहे मित्रांनो. तुमची घरामध्ये प्रायोरिटी नेहमी तुमच्या माणसांबद्दलच हवी. भले त्यासाठी तुम्हाला दुश्मनाला वाचवलं तरी चालेल, पण त्या दुश्मनाला घायल करण्यासाठी आपल्या माणसाला मारू नये. हे साधं सरळ उदाहरण आहे. पण अंकिताने इकडे कोणत्या लेवलचा विचार केला ते अंकिता सांगू शकते. कदाचित जे मी तुम्हाला बोललो ना की अंकिताला अरबाजशी जवळीक साधायची. तुम्ही बघा, ज्यावेळेस अभिजित जो आहे तो निक्कीशी चर्चा करत होता त्यावेळेस ही अरबाज बरोबर जाऊन गप्पा मारत होती. नंतर कालही बघा तुम्ही अरबाजच्या ग्रुपमध्ये जाऊन तिची चर्चा सुरू होती. ती वारंवार अरबाजकडे जाते आणि गप्पा मारत असते. कदाचित तिला त्याच्याशी जवळीक साधायची आहे म्हणून तिने जे आहे ते डीपी दादाला बळीचा बकरा बनवलेला आहे. आणि आर्यासारखा तिच्याकडे ऑप्शन होता, कारण आर्याच्या विरोधात अनेक वेळा जी आहे ती अंकिता बोललेली आहे, पण डीपीच्या विरोधात ती कधीच बोलली नव्हती. मग आर्या आणि अरबाजला तिला नॉमिनेट का करायचं नव्हतं? फक्त त्याच्यामध्ये अरबाज होता म्हणून तिने जे आहे ते आर्याला नॉमिनेट नाही केलं. आणि आता हे वैभवच्या नावाखाली डीपीचा बळी जो आहे तो अंकिताने दिलाय असं मला वाटतंय. आता या डीपीचा आणि पॅडी दादाचा कशा पद्धतीने अंकिताने वापर केला तुम्ही पाहिला असेल. भाऊच्या धक्क्याच्या टास्कला तिने पॅडीचा वापर केला, कालच्या नॉमिनेशन टास्क मध्ये तिने डीपीचा वापर केला. आणि ही जी गोष्ट आहे ती अंकिता का करते हे समजण्या पलीकडचं आहे. याचाच अर्थ काय, अंकिता जे आहे ते गेमसाठी तिच्या मित्रांचा वापर करते असं सध्या स्थितीत तरी दिसत आहे. आता बिग बॉसचं घर आहे, याच्यामध्ये अशा गोष्टी होतच असतात. कोणी कोणाला नॉमिनेट करतं, काय करतं.
पण ही सगळी ताजी उदाहरणं आहेत तुमच्या समोर. आणि अंकिताचा हा जो आहे तो साधा सरळ गेम प्लॅन आहे. तिने फक्त गेमसाठी प्याडे आणि डीपीची शिकार केलेली आहे. दोघांना बळीचा बकरा बनवलेला आहे. फक्त कारण आहे अरबाजशी जवळीक साधणं, कारण अरबाज जो तिला स्ट्रॉंग प्लेअर वाटतं आणि अरबाज बरोबर ती खेळली तर ती गेम मध्ये पुढे जाऊ शकते, म्हणून जे आहे ते तिने डीपीला नॉमिनेट केलेलं आहे मलाच वाटतंय. नाहीतर वैभवला मारण्यासाठी डीपीचा वापर करणे हे कितपत योग्य आहे हे तुम्ही सांगा. आणि आर्या हा पुढे ऑप्शन असताना आणि अरबाज हा पुढे ऑप्शन असताना डीपी का आर्याच्या विरोधात तर 1000 वेळा बोललीये. अरबाज पण तिला आवडत नाहीये. तिच्या दृष्टीने बघायला गेलं तर ती बोलते ना की तो ए टीमचा आहे. मग जर का अरबाज तुला आवडत नाही, आर्या तुला आवडत नाहीये, मग तू डीपी आणि वैभवचं नाव का चूज केलं? वैभवला थोडं ऑप्शन मध्ये ठेवूया आपण, पण डीपीचं नाव का चूज केलं? तर हा सगळा अंकिताचा मास्टर प्लॅन आहे. फक्त स्वतःचा गेम जो आहे तो पुढे नेण्यासाठी तिने पॅडे आणि डीपीला शिकार बनवली आहे. तुम्हाला काय वाटतंय, खरंच असं आहे का? या व्यतिरिक्त दुसरी कारणं आहेत त्यामुळे अंकिताने डीपीला नॉमिनेट केलंय? मला जे वाटतंय ते तुमच्या समोर आहे. तुमची मतं जे आहे ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.